प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. आज आपण पालकांना बाप्तिस्मा देणे पवित्र शास्त्राला अनुसरून आहे किंवा नाही या विषयाकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत. परमेश्वर या वचनांद्वारे आम्हा सर्वांना सत्याचं ज्ञान देऊन त्याचा प्रकाश देव. पाण्यातील बाप्तिस्म्याविषयी फारच गोंधळ आज संपूर्ण जगातील ख्रिस्ती संप्रदायामध्ये आढळत आहे. अर्थात बायबलचे कोणतेही वचन गोंधळ निर्माण करणारे नाही. बायबल हे पाण्यातील बाप्तिस्म्याविषयी संपूर्ण सत्य प्रकट करीते. म्हणजे बाप्तिस्मा म्हणजे काय, तो कोणासाठी आहे व त्यामुळे काय साध्य होते वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे या बायबलमध्ये आढळतात. बायबलच्या वचनाप्रमाणे जे व्यक्ती ख्रिस्त येशूला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून कबूल करतात व ख्रिस्त येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारतात, तेव्हा ते आपल्या विश्वासाचा पत्कर व ओळख म्हणून ते पाण्यातील बाप्तिस्मा घेऊन आज्ञापालन दर्शवितात. प्रेषित 2 अध्याय 38 वचनाप्रमाणे आणि मार्क शुभवर्तमान 16 अध्याय 16 वचनाप्रमाणे ख्रिस्ताच्या अधीन जीवन जगण्याचा बाप्तिस्मा घेणे हा एक निर्णय आहे. त्याद्वारे ख्रिस्ताबरोबर भागीदार म्हणून मृत्यू, दफन आणि पुनरुत्थान याची घोषणा करीत असतो. बाप्तिस्म्याद्वारे ते दर्शवित असतो. रोमकरासपत्र याचा 6 अध्याय 3 आणि 4 वचनाप्रमाणे. आज आम्ही पाहत आहोत की पाण्यातील बाप्तिस्म्याचे पालन आज चर्चेसमध्ये परंपरेच्या रूपात करण्यात येत आहे. अर्थात हा एक स्नान संस्कार आहे असे समजून अभ्रकांना, बालकांना बाप्तिस्मा दिला जात आहे रोमन कॅथलिक चर्चमध्ये. अर्थात बालकांना बाप्तिस्मा देणे ही एक सर्वात टीकात्मक शिकवणूक आहे. या गोष्टी ध्यानात धरून अभ्रकांचा, बालकांचा बाप्तिस्मा करण्याची पद्धत किंवा रीत ही बायबलमध्ये आज्ञापिली नाही, तर देण्याचा प्रश्नच संभवत नाही. याचे कारण एक बाळक ख्रिस्त येशूवर आपला विश्वास दाखवू शकत नाही. दुसरी गोष्ट, एक बाळक ख्रिस्ताच्या आज्ञापालनासाठी स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही. तिसरी गोष्ट, त्याला बाप्तिस्म्याचा अर्थ व त्याचे महत्व यांची समजही नसते. चौथी गोष्ट, बायबलमध्ये एकही नोंद बालकांच्या बाप्तिस्म्यांची आढळत नाही. हा बाप्तिस्मा बालकांच्या डोक्यावर पाणी शिंपडून आणि पाणी ओतून दिला जातो. त्यांच्या डोक्यावर क्रुसाचं चिन्ह काढण्यात येते. अशी ही पद्धत बायबलच्या एकाही वचनात आढळत नाही, कारण तशी आज्ञाच प्रभू येशू ख्रिस्ताकडून किंवा प्रेषिताकडून ही देण्यात आली नव्हती. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वर्गारोहणापूर्वी पाण्यातील बाप्तिस्म्याविषयीची आज्ञा दिली. ही आज्ञा मत्ती शुभवर्तमान याचा 28 अध्याय आणि 19 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. अर्थात या ठिकाणी आम्ही ही प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्म्याविषयी दिलेली शिकवणूक आणि आज्ञा या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. अर्थात मत्ती शुभवर्तमान याच्या 28 अध्यायातल्या 19 वचनाकडे जर आम्ही बारकाईने पाहिले तर आम्हाला असे आढळते की येशूची शिकवणूक अशी आहे की तुम्ही जाऊन राष्ट्रांतील लोकांस प्रथम शिष्य करा. लक्षात घ्या, शिष्य बनविल्याशिवाय त्यांना आम्ही बाप्तिस्मा देऊ शकत नाही. जेव्हा ते शिष्य होण्याचा आपला निर्णय घेतात तेव्हाच त्यांना बाप्तिस्मा दिला जातो. सर्व समर्थ देव जो विश्वासा निर्माण करता व मानवांचा तारणहारा, तो कोणत्याही बाळकांकडे पाप मोजित नाही. याचे कारण हे आहे, रोमकरासपत्र 5 अध्याय 12 वचन म्हणते, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. अर्थात पाप केल्यानंतर माणसांना पापी म्हणण्यात येते. म्हणून पवित्र शास्त्र म्हणते की देव प्रत्येक व्यक्तीच्या पापाचा हिशोब देव घेईल. एहेजेकिएलचं पुस्तक 18 अध्याय 20 वचन म्हणते, जो जीवात्मा पाप करील तोच मरेल. मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही आणि बाप मुलग्याच्या पापाचा भार वाहणार नाही. धार्मिकाला त्याच्या धार्मिकतेचे फळ मिळेल, दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल.
आदामाच्या उल्लंघनामुळे झालेल्या पापामुळे मानव जातीतील कोणत्याही बालकाला देव अनुवंशिक पापी ठरवित नाही. म्हणून असा विश्वास करणे की बालकांना बाप्तिस्मा दिल्या कारणाने मूळ पापाचा डाग निघून जातो वगैरे गोष्टी या पवित्र शास्त्रानुसार नाहीत. कारण देव प्रत्येक बालकाकडे त्यांच्या एज ऑफ अकाउंटेबिलिटी पर्यंत पाप गणित नाही. एज ऑफ अकाउंटेबिलिटी याचा अर्थ जबाबदार ठरण्याच्या वयापर्यंत. कारण लेकरं जी आहेत त्यांना वासना नाहीत. मुले ही जन्मताच निरपराधी व निष्कलंक असतात. कारण लेकरे ज्या वेळेला वयात येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये वासना उत्पन्न होण्यास सुरुवात होते, जे याकोबाचे पत्र 1 अध्याय याच्या 14 वचनात म्हटलेलं आहे. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? पाप घडण्याची प्रक्रिया ही वासनेतून उत्पन्न होते. म्हणूनच या ठिकाणी आम्ही पाहत आहोत देव कोणत्याही बालकावर पाप गणित नाही, कारण त्यांना पाप काय तेच ठाऊक नाही. मग अशी बालके ज्या वेळेला मरण पावतात अशा प्रत्येक बालकांना सार्वकालिक जीवन देण्यात येते. त्यांच्या जीवाचा नाश कधी होत नाही, कारण त्यांच्या पापासाठी ख्रिस्त येशूने कल्वरी क्रूसावर आपलं बलिदान दिलेले आहे आणि त्यांची पापे ख्रिस्त येशूने स्वतः वाहून नेल्या कारणाने त्या बालकांकडे देव पाप गणित नाही. लूका शुभवर्तमान 18 अध्याय 16 आणि 17 वचन म्हणते, येशूने तर बाळकांस आपणाजवळ बोलाविले आणि म्हटले, बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या, त्यांस मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही. मत्ती शुभवर्तमान 18 अध्याय 3 वचन म्हणते, मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. अर्थात स्वर्ग राज्यात प्रवेश होण्यासाठी बाळक बनणे गरजेचे आहे. मार्क शुभवर्तमान 16 अध्याय 16 वचन म्हणते, जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. अर्थात या ठिकाणी आम्ही बाळकाची तुलना करत आहोत. बाळक विश्वास करू शकत नाही, कारण विश्वास करण्याची त्याच्यात कुवतच नाही. मग त्याचा बाप्तिस्मा होणे या वचनाप्रमाणे शक्य आहे काय? बिलकुल नाही. अर्थात विश्वास करण्यासाठी शुभवर्तमान ऐकायला हवे, पण शुभवर्तमान म्हणजे देवाचं प्रथम वचन ऐकणे ही बाळकांची कुवतच नाही. कारण जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकतो तेव्हा आमचे आत्मिक नेत्र उघडतात व आम्हाला आमच्या स्वतःच्या पापांची पूर्णतः जाणीव होते. परंतु बाळकांच्या बाबतीत ते शक्यच नाही. मत्ती शुभवर्तमान 3 अध्याय याचं 6 वचन म्हणते, त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत? बाप्तिस्मा घेण्यापूर्वी पापे पदरी घेतली पाहिजेत. अर्थात मी पापी आहे आणि मला पश्चातापाची गरज आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत त्यांनी कबुली दिलेली आहे, पापे पदरी घेतलेली आहेत. बाळक अशा प्रकारे पापे पदरी घेऊ शकत नाही. ते पापांची कबुलीही देऊ शकत नाही. त्यांना पापाविषयी काही माहीतच नाही, म्हणून ते पश्चाताप ही करू शकत नाही. पश्चातापाची कुवत ही त्यांच्यात नाही. अर्थात बाळक जे आहे हे पश्चाताप करू शकत नाही आणि बाळकाला बाप्तिस्मा देण्याची गरजच नाही, कारण त्याला पापांच्या क्षमेची आवश्यकता नाही, कारण त्याच्याकडून कोणतंही पाप घडलंच गेलं नाही. आम्ही या ठिकाणी पाहिले की बाळक जे आहे हे शिकू शकत नाही, वचन ऐकू शकत नाहीत, वचनाचा स्वीकार करू शकत नाहीत, वचनावर विश्वास करू शकत नाहीत, ते स्वयंभूत स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाहीत, ते पश्चाताप करू शकत नाही, ते ख्रिस्ताचा व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकार करू शकत नाहीत, तारणाऱ्या ख्रिस्ताची कबुली देऊ शकत नाहीत, ते ख्रिस्ताचे शिष्य बनू शकत नाहीत. ह्या सर्व अटी बाळकांच्या बाबतीत पूर्ण होत नाहीत. मग तरीही आम्ही त्यांना बाप्तिस्मा देणे हे कितपर्यंत योग्य आहे? ही तारणाच्या मार्गातील शुद्ध फसवणूक आहे. दुसरी एक टीकात्मक गोष्ट आम्हाला या ठिकाणी आढळते, ती म्हणजे संपूर्ण बायबलमध्ये कोणाही व्यक्तीला शिंपडून किंवा डोक्यावर पाणी ओतून बाप्तिस्मा दिला गेलाच नाही. मग आम्ही आज पाहत आहोत छोट्या बाळकांना
स्प्रिंकलिंग करून म्हणजे त्यांच्या कपाळावर, त्यांच्या डोक्यावर पाणी शिंपडलं जाते किंवा डोक्यावर पाणी ओतलं जाते. बाळकाच्या कपाळावर क्रुसाचे चिन्ह काढले जाते. अशा प्रकारे पवित्र शास्त्रात कुठेही बाप्तिस्मा दिल्याची नोंदही नाही. अशा प्रकारचा दिला जाणारा बाप्तिस्मा हा बायबलच्या सत्य वचनानुसार नाही, सत्याला आधारित नाही. प्रेषितांची कृत्ये याचा 8वा अध्याय 36 ते 38 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा षंड म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? पहा, या ठिकाणी षंडाला देवाचं वचन कळलेलं आहे, त्याने सुवार्तेचा स्वीकार केलेला आहे. तेव्हा 38 वचन म्हणते, तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले आणि फिलिप व षंड असे ते दोघे पाण्यात उतरले. या ठिकाणी जर डोक्यावर शिंपडून किंवा डोक्यावर पाणी ओतून बाप्तिस्मा देण्याची पद्धत असेल बायबलमध्ये, तर त्या ठिकाणी फिलिप आणि षंडाला सांगितलं असतं की तू या रथामध्ये बसून राहा, मी पाणी बकेटमध्ये घेऊन येतो आणि तुझ्या डोक्यावर टाकतो किंवा तुझ्या डोक्यावर शिंपडतो, म्हणजे तुझा बाप्तिस्मा होईल. परंतु तशा प्रकारचा बाप्तिस्मा दिलाच गेला नाही. ते दोघेही पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. 39 वचन म्हणते, मग ते पाण्यातून वर आले. लक्षात घ्या, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. या ठिकाणी आम्हाला दिसत आहे सत्याला कोणतेही शॉर्टकट्स नाहीयेत. शॉर्टकट करून मनुष्याच्या जीवात्म्याशी खेळ करण्याचा कोणत्याही धार्मिक व्यक्ती किंवा पुढाऱ्यांना हक्कच नाहीये. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जवळजवळ वयाच्या 30व्या वर्षी त्याने यार्देन नदीमध्ये जाऊन बाप्तिस्मा योहानाकडून घेतला होता. प्रेषितांचे कृत्ये याचा 8वा अध्याय आणि 12वं वचन म्हणते, तरी पण फिलिप देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत प्रौढ व्यक्तींचाच बाप्तिस्मा होऊ शकतो, बाळकांचा नाही. अर्थात मग अशी रीत, ही रूढी, ही परंपरा कुठून आली? ही देवाच्या वचनात घातलेली भर आहे. नीतिसूत्रे 30 अध्याय याचं 5 आणि 6 वचन म्हणते, ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे, त्याचा आश्रय करणाऱ्याची तो ढाल आहे. त्याच्या वचनात तू काही भर घालू नको, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत, देवाचं प्रत्येक वचन शुद्ध आहे आणि त्या वचनात कोणालाही भर घालण्याचा अधिकार नाही. जर कोणी भर घालील तर त्याचा दोष देव उघड करील आणि तो व्यक्ती ज्याने भर घातली आहे तो लबाड ठरेल. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे तुम्हाला सांगतो ते तुम्ही का करीत नाही? आजही ख्रिस्ती लोकांना प्रभू येशूचा हाच प्रश्न आहे. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते तुम्ही का करीत नाही? अर्थात ख्रिस्ती मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्ताची आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या मंडळीसाठी आपलं रक्त दिलेलं आहे. म्हणून त्याचं वचन मत्तेकृत शुभवर्तमान 28 अध्याय याच्या 18 वचनात तो म्हणतो, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गात आणि पृथ्वीवर संपूर्ण अधिकार आहे. त्याला सोडून दुसरा कोणाकडेही हा अधिकार नाही. कलयसेकरास पत्र 1 अध्याय याचं 18वं वचन म्हणते, तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. जो मस्तक आहे त्यालाच मंडळीने काय करायला हवं हा संपूर्ण अधिकार तो जो देतो, जो प्रभू येशू देतो, तोच मंडळीने मानायला हवा. त्यात काहीही फेरबदल करता कामा नये. कारण वचन म्हणते, तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. काय आज मंडळामध्ये येशूला प्राधान्य आहे काय? येशूच्या शब्दांना प्राधान्य आहे काय? प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय 35 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे, तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहे तो त्याला मान्य आहे. आम्हाला स्वतःला हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे, काय मी देवाला मान्य आहे काय? काय मला देवाचं भय आहे काय? प्रिय भावा बहिणीनो,
हा प्रश्न आज आमच्या पुढे आहे. जो देवाच्या वचनावर विश्वास करीतो आणि देवाचा भय धरितो तो देवाच्या वचनाप्रमाणे करण्यासाठी देवाकडे येतो. अर्थात जो देवाचं भय बाळगतो तो देवाच्या आज्ञा पाळतो. येशूने म्हटले, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. ह्यालाच म्हणतात न्यायीपण आचरणे. कारण आम्ही देवाचं वचन पाळतोय जे त्याने आज्ञेच्या स्वरूपात दिलं आहे. प्रश्न आहे, काय तुम्ही देवाला मान्य आहात? मत्तेय सुवर्तमान 15 अध्याय 3 वचन म्हणते, त्याने त्यास उत्तर दिले, तुम्ही आपल्या संप्रदायाकडून देवाची आज्ञा का मोडता? लहान मुलांना दिला जाणारा बाप्तिस्मा हा एक संप्रदाय आहे आणि या संप्रदायाद्वारे देवाने दिलेल्या आज्ञेचा भंग केला जात आहे. मत्तेय 15:6 वचन म्हणते, तुम्ही आपल्या संप्रदायाकडून देवाचे वचन रद्द केले आहे. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, देवाचं वचन कोण रद्द करील? आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण या देवाच्या वचनातील काना मात्रा नाहीशा होऊ शकत नाही. अशा या वचनाला कोण नाहीसं करू इच्छित आहे? कोण रद्द करू इच्छित आहे? जो कोणी करू इच्छितो तो लबाडीपासून आलेला आहे आणि सैतान हा लबाड आणि लबाडीचा बाप आहे. धार्मिक परंपरा व चालीरीतीचे पालन आज जगात सर्वत्र दिसून येत आहे. मग ज्या चालीरीती सत्याच्या विरुद्ध आहेत त्या मनुष्याला सत्यापासून दूर आणि सत्याविरुद्ध कार्य करण्यास प्रेरक ठरत आहेत. व्यर्थ हर्षोल्लास उन्मत्तपणासाठी सैतानाचे एक चांगले साधन बनत आहे. मनुष्यांची धार्मिक प्रवृत्ती व भावनांचा दुरुपयोग करून लोकांना सत्यापासून वंचित ठेवावे हा त्या दुष्ट सैतानाचा प्रारंभापासून मुख्य उद्देश राहिला आहे. ही गोष्ट आम्ही योहान सुवर्तमान 8 अध्यायाच्या 44 वचनात पाहतो. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. अर्थात सैतानाची प्रवृत्ती या ठिकाणी दाखवलेली आहे. तो सत्यात टिकत नाही. तुम्हाला आणि आम्हाला सत्य जे देवाचं वचन त्यात टिकून राहायचं आहे, त्यात बनून राहायचं आहे. येशूने म्हटले की जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्ही माझे शिष्य व्हाल. आज तुम्हाला आणि आम्हाला आम्ही कोणत्या मार्गात आहोत हे तपासण्याची गरज आहे. सत्याप्रमाणे आम्ही चालत आहोत की सत्य सोडून दिलेलं आहे? सत्य सोडणे म्हणजेच लबाडी आहे आणि आम्ही लबाड असावे ही देवाची इच्छा नाही. रोमन कॅथलिक आणि काही प्रोटेस्टंट पंथांतील लोक वचनाशी सहमत नसल्यामुळे ही प्रथा बालकांना बाप्तिस्मा देण्याची रीत प्रचलित म्हणून समजली गेली, त्याचा स्वीकार केला गेला. परंतु माझ्या प्रिय भाव बहिणींनो, बालकांना दिला जाणारा बाप्तिस्मा हा बायबलच्या शास्त्रलेखातील एकाही वचनात बसत नसल्या कारणाने हा बाप्तिस्मा अर्थरहित, निरुपयोगी व परिणाम शून्य असे बायबलचे सत्यवचन ठरविते. जर एखाद्या माता पितांना आपले बालक ख्रिस्ताला समर्पित करायचं असेल तर ते वचनामध्ये साजेसे आहे. लूका सुवर्तमान याच्या 2 अध्यायात 22 आणि 23 वचनात काय म्हटले आहे? पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर यरुशलेमेस घेऊन आले. येथे प्रभू येशूला योसेफ आणि मरिया हे मंदिरात समर्पित करण्यासाठी आलेले आहेत. ते अशासाठी की त्याचे प्रभूला समर्पण करावे. अर्थात इस्रायल लोकांमध्ये अशा प्रकारची रीत बायबलमध्ये दर्शविलेली आहे. आमच्या बाळाचे समर्पण प्रभूला करावे, अर्थात लेकरांना प्रभूला समर्पण करावे ही रीत बायबलच्या वचनाप्रमाणे आहे. हीच गोष्ट स्वीकारणे ख्रिस्ती व्यक्तींचे काम आहे. मग ज्या वेळेला हे बालक मोठं होईल त्यावेळेला ते स्वतःच्या तारणासाठी ख्रिस्त येशूचा व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकार करील. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांचा आशीर्वादित करो. माझ्या प्रिय भाव बहिणींनो, मला आशा आहे की ऐकलेलं वचन याद्वारे तुम्हाला सत्याची जाणीव झालेली आहे. प्रिय भाव बहिणींनो, सत्याचा स्वीकार करा. जे सत्य विरहित आहे त्या गोष्टी सोडून द्या, त्याचा त्याग करा, देवाकडे वळा, देवाचे भय धरा, देवाच्या इच्छेप्रमाणे करा, तरच तुमचा जीव तारला जाईल. जर तुम्ही देवाचे मार्ग जाणून तुम्ही ते जर स्वीकारले नाहीत, देवाची इच्छा काय त्याप्रमाणे केले नाही, तर प्रिय भाव बहिणीनो, नाश अटळ आहे. तुम्ही आपलं जीवन प्रभूच्या हाती द्या, प्रभूकडे विनवणी करा, प्रभूकडे मागा. प्रभू तुमच्या जीवनासाठी अद्भुत मार्ग करील. प्रभू येशू ख्रिस्त
तुम्हा सर्वांस त्याची कृपा देव.